महाराष्ट्रात आषाढ महिना जवळ आला की वातावरणात एक वेगळीच ऊर्जा जाणवू लागते. कुठे टाळांचा आवाज ऐकू येतो, कुठे मृदुंगाचा ठेका सुरू असतो, तर कुठे भगव्या पताका खांद्यावर घेऊन वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघालेले दिसतात. मुखात ज्ञानोबा माऊली तुकारामचा गजर आणि मनात विठ्ठल भेटीची ओढ घेऊन लाखो वारकरी दरवर्षी पंढरपूरकडे चालत जातात. ही केवळ एक धार्मिक यात्रा नाही, महाराष्ट्राची अनेक शतकांची परंपरा, शिस्त, सामूहिक जीवन, समता आणि भक्तीचा अनुभव म्हणजे पंढरपूरची वारी. वारी पाहिल्यानंतर अनेकांच्या मनात एकदा तरी प्रश्न येतो, आपणही वारीत सहभागी व्हावे का? मात्र पहिल्यांदाच वारीला जाणाऱ्या व्यक्तीच्या मनात अनेक शंका असतात. वारीत सहभागी होण्यासाठी कुठे नोंद करायची, कोणत्या दिंडीसोबत जायचे, पूर्ण वारी चालावी लागते का, जेवणाची व्यवस्था कशी असते, रात्री कुठे झोपायचे, किती पैसे जवळ ठेवायचे, कोणते कपडे घ्यायचे, पावसात काय करायचे, पाय दुखले तर काय करायचे, पंढरपूरला पोहोचल्यानंतर दर्शन कसे घ्यायचे, अशा अनेक प्रश्नांमुळे इच्छा असूनही काही लोक वारीला जात नाहीत. प्रत्यक्षात योग्य नियोजन केले तर पहिली वारी आयुष्यभर लक्षात राहणारा अनुभव ठरू शकते. पहिल्यांदा वारीला जात असाल तर आधी वारी समजून घ्या. वारी म्हणजे फक्त पंढरपूरपर्यंत पायी चालणे नाही, संतांच्या पालखीसोबत शिस्तबद्ध पद्धतीने चालणाऱ्या वारकऱ्यांचा हा मोठा प्रवास आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांची पालखी आळंदीहून पंढरपूरकडे निघते, तर संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांची पालखी देहूहून पंढरपूरच्या दिशेने जाते. याशिवाय महाराष्ट्रातील विविध भागांतून शेकडो दिंड्या पंढरपूरकडे निघतात. प्रत्येक दिंडीची स्वतःची व्यवस्था असू शकते. दिंडी प्रमुख, विणेकरी, टाळकरी, मृदुंग वाजवणारे वारकरी आणि इतर सदस्य अशा शिस्तीत दिंडी पुढे जाते. काही दिंड्या अनेक वर्षांपासून वारी करतात. त्यांचे मुक्काम, स्वयंपाक आणि सामान नेण्याचे नियोजन आधीच ठरलेले असते. त्यामुळे पहिल्यांदा वारीला जाताना गर्दीत एकट्याने पालखी मागे चालण्यापेक्षा एखाद्या परिचित आणि नियोजनबद्ध दिंडीसोबत जाणे अधिक सोयीचे ठरते. सर्वात आधी आपल्या परिसरातील दिंडी शोधा. वारीला जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर पहिलं काम म्हणजे आपल्या गावात, शहरात किंवा परिसरात वारकरी दिंडी आहे का याची चौकशी करणे. गावातील विठ्ठल मंदिर, वारकरी मंडळ, भजनी मंडळ किंवा नियमित पंढरपूरला जाणाऱ्या अनुभवी वारकऱ्यांशी संपर्क साधा. यंदा पंढरपूरच्या वारीला कोणती दिंडी जाणार आहे एवढा साधा प्रश्न विचारला तरी माहिती मिळू शकते. अनेक गावांमध्ये वर्षानुवर्ष एकाच दिंडीसोबत वारकरी जात असतात. दिंडी प्रमुखांना भेटून आपण पहिल्यांदा वारीला येत असल्याचे स्पष्ट सांगा. दिंडी कुठून निघणार, किती दिवसांचा प्रवास आहे, दररोज साधारण किती चालावे लागेल, मुक्कामाची व्यवस्था कशी आहे आणि सहभागी होण्यासाठी काही वर्गणी किंवा खर्च आहे का याची माहिती आधी घ्या. काही दिंड्यांमध्ये नाव नोंदवावे लागते. काही ठिकाणी स्वयंपाक आणि वाहन व्यवस्थेसाठी ठराविक रक्कम घेतली जाऊ शकते. प्रत्येक दिंडीची पद्धत वेगळी असू शकते. त्यामुळे कोणतीही गोष्ट गृहीत न धरता दिंडी प्रमुखांशी आधी स्पष्ट चर्चा करा. पहिल्याच वर्षी पूर्ण वारी करण्याचा हट्ट करू नका. वारी पाहताना हजारो वारकरी सहज चालताना दिसतात, त्यामुळे आपल्यालाही संपूर्ण प्रवास सहज जमेल असं वाटू शकते. मात्र वर्षानुवर्ष वारी करणाऱ्या अनेक वारकऱ्यांना लांब चालण्याची सवय असते. पहिल्यांदा वारीला जाणाऱ्या व्यक्तीने आपल्या शरीराची क्षमता समजून घेणे महत्त्वाचे आहे. आळंदी किंवा देहूपासून पंढरपूरपर्यंतचा संपूर्ण प्रवास अनेक दिवसांचा असतो. दररोज अनेक किलोमीटर चालावे लागू शकते. ऊन, पाऊस, चिखल आणि गर्दी यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे पहिल्या वर्षी 3 दिवस, 5 दिवस किंवा 8 दिवसांचा टप्पा निवडणे योग्य ठरू शकते. पालखी कोणत्या दिवशी कोणत्या मुक्कामावर आहे याची माहिती घेऊन त्या ठिकाणाहून दिंडीमध्ये सहभागी होता येते. उदाहरणार्थ, आपल्या ओळखीची दिंडी एखाद्या ठिकाणी पालखी सोहळ्यात सहभागी होणार असेल तर तिथे पोहोचून पुढील काही दिवस तिच्यासोबत चालता येईल. यामुळे वारीचा अनुभवही मिळतो आणि शरीरावर अचानक मोठा ताणही पडत नाही. पहिली वारी म्हणजे स्वतःची परीक्षा घेण्याची स्पर्धा नाही, वारी अनुभवणे महत्त्वाचे आहे. वारीपूर्वी किमान 1 महिना चालण्याचा सराव करा. वारीला गेल्यावर चालू असा विचार करू नका.
शरीराला अचानक लांब अंतर चालण्याची सवय नसल्यास 2-3 दिवसात पाय दुखू शकतात, पायाला फोड येऊ शकतात आणि गुडघ्यांवर ताण जाणवू शकतो. वारीला जाण्याच्या किमान 1 महिना आधी नियमित चालण्यास सुरुवात करा. सुरुवातीला दररोज 3 ते 4 किलोमीटर चाला. त्यानंतर हळूहळू अंतर वाढवा. आठवड्यातून 1 दिवस 8 ते 10 किलोमीटर चालण्याचा सराव करा. शक्य असल्यास वारीत वापरणार असलेली पादत्राणे घालूनच सराव करा. नवीन पादत्राणे थेट वारीच्या दिवशी वापरणे टाळा. पायाला ती पादत्राणे आधीपासून सवयीची असावीत. चालताना पाठीवर हलकी पिशवी घेण्याचाही सराव करा, कारण वारीत पाण्याची बाटली आणि काही वैयक्तिक वस्तू आपल्याजवळ असतात. वारीसाठी सामान जितके कमी तितके चांगले. पहिल्यांदा वारीला जाणारे अनेक जण मोठी पिशवी भरून सामान घेऊन जातात. 4-5 जोड कपडे, जड टॉवेल, अनेक खाद्यपदार्थ आणि गरज नसलेल्या वस्तू सोबत घेतल्या जातात. 2 दिवसांनी हे सामान ओझे वाटू लागते. वारीसाठी हलकी आणि मजबूत पिशवी निवडा. आवश्यक तेवढेच कपडे घ्या. पटकन वाळणारे साधे कपडे उपयोगी ठरतात. कपडे बदलण्यासाठी 2 किंवा 3 जोड पुरेसे असू शकतात. मात्र आपल्या प्रवासाच्या कालावधीनुसार नियोजन करा. एक हलका टॉवेल, साबण, दात घासण्याचे साहित्य, छोटी पाण्याची बाटली, टोपी, पावसापासून संरक्षण करणारे हलके साधन, अतिरिक्त मोजे आणि वैयक्तिक स्वच्छतेच्या वस्तू सोबत ठेवा. ओले कपडे ठेवण्यासाठी वेगळी पिशवी उपयोगी पडते. महत्त्वाची कागदपत्रे आणि पैसे पाण्यापासून सुरक्षित राहतील अशा बंद पिशवीत ठेवा. आपल्या पिशवीवर नाव आणि संपर्क क्रमांक लिहिणे उपयोगी ठरू शकते. पादत्राणांची निवड अत्यंत महत्त्वाची. वारीत सर्वाधिक ताण पायांवर येतो, त्यामुळे पादत्राणांची निवड फक्त दिसण्यावर करू नका. आधीपासून वापरात असलेली आणि लांब चालताना आरामदायी वाटणारी पादत्राणे वापरा. काही वारकरी अनवाणी चालतात, ही त्यांची श्रद्धा आणि अनेक वर्षांची सवय असू शकते. पहिल्यांदा वारी करणाऱ्या व्यक्तीने कोणाचे अनुकरण करून अचानक अनवाणी चालण्याचा निर्णय घेऊ नये. पाय ओले झाल्यानंतर जास्त वेळ ओले मोजे घालून राहू नका. शक्य झाल्यास मोजे बदला आणि पाय कोरडे करा. रात्री मुक्कामाच्या ठिकाणी पाय स्वच्छ धुवा. पायाला फोड किंवा जखम दिसत असल्यास दुर्लक्ष करू नका. जेवण मिळेलच, पण स्वतःची थोडी तयारी ठेवा. वारीच्या मार्गावर अनेक ठिकाणी वारकऱ्यांसाठी अन्नदान केले जाते. अनेक दिंड्यांची स्वतःची स्वयंपाक व्यवस्था असते. साधे आणि पोटभर जेवण मिळू शकते. मात्र आपण ज्या दिंडीसोबत जाणार आहोत त्या दिंडीची जेवणाची व्यवस्था आधी समजून घ्या. वारी आहे म्हणजे कुठेही जेवण मिळेल या विश्वासावर पूर्णपणे अवलंबून राहू नका. पिशवीत थोडा हलका टिकाऊ खाऊ ठेवता येतो, पण जास्त पदार्थ घेऊन वजन वाढवू नका. चालताना नियमित पाणी प्या. तहान खूप लागेपर्यंत थांबू नका. गर्दीत कुठेही उघड्यावर ठेवलेले किंवा संशयास्पद अन्न खाणे टाळा. पोट बिघडल्यास वारीचा पुढील प्रवास कठीण होऊ शकतो. रात्रीचा मुक्काम कसा असतो? पहिल्यांदा वारीला जाणाऱ्या अनेकांना सर्वात मोठा प्रश्न असतो, रात्री झोपायचे कुठे? वारीच्या मुक्कामाच्या ठिकाणी दिंड्यांची व्यवस्था वेगवेगळी असते. शाळा, धर्मशाळा, मंदिर परिसर, मंडप किंवा उपलब्ध मोकळ्या जागेत मुक्काम होऊ शकतो. घरातील पलंग आणि स्वतंत्र खोलीसारखी सुविधा प्रत्येक ठिकाणी अपेक्षित ठेवू नका. जमिनीवर झोपण्याची तयारी ठेवा. हलकी चटई किंवा दिंडीने सांगितलेले आवश्यक अंथरूण सोबत ठेवा. दिंडीकडे सामान नेणारे वाहन असल्यास मोठे सामान त्या व्यवस्थेत देता येते का याची आधी चौकशी करा. रात्री मौल्यवान वस्तू उघड्यावर ठेवू नका. भ्रमणध्वनी आणि पैशांची काळजी घ्या. स्वच्छतागृह आणि अंघोळीबाबत वास्तव स्वीकारावे लागेल. लाखो लोक एकाच मार्गाने प्रवास करत असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी घरासारखी स्वच्छतागृह किंवा अंघोळीची सुविधा मिळेलच असं नाही. प्रशासन आणि स्थानिक संस्थांकडून सुविधा उभारल्या जातात, मात्र प्रचंड गर्दीमुळे प्रतीक्षा करावी लागू शकते. पहाटे लवकर उठण्याची सवय लावा. दिंडीचा दिनक्रम समजून घ्या. वैयक्तिक स्वच्छतेचे साहित्य स्वतःजवळ ठेवा. वारीत थोडी गैरसोय होणार हे आधीच स्वीकारले तर प्रवास अधिक आनंददायी होतो. गर्दीत आपल्या दिंडीपासून वेगळे होऊ नका. वारीत प्रचंड गर्दी असते. काही क्षणात आपल्या दिंडीतील लोक नजरेआड होऊ शकतात. त्यामुळे दिंडीची पताका, क्रमांक किंवा ओळख लक्षात ठेवा.
दिंडी प्रमुख आणि सोबतच्या 2-3 व्यक्तींचे संपर्क क्रमांक आपल्या भ्रमणध्वनीत जतन करा. ते क्रमांक एका छोट्या कागदावर लिहूनही जवळ ठेवा. दिंडीपासून चुकून वेगळे झाल्यास कुठे भेटायचे हे आधीच ठरवा. मुक्कामाचे गाव आणि दिंडीच्या मुक्कामाची जागा माहिती करून घ्या. विशेषतः रात्री किंवा मोठ्या गर्दीत एकट्याने अनोळखी दिशेला जाणे टाळा. वारीत पैसा किती ठेवावा? वारीत मोठी रोकड घेऊन जाण्याची आवश्यकता नसते. आपल्या प्रवासाचा कालावधी, जाण्या येण्याचा खर्च आणि वैयक्तिक गरजांचा अंदाज घेऊन पैसे ठेवा. थोडी रोकड आणि शक्य असल्यास वेगळ्या ठिकाणी आपत्कालीन रक्कम ठेवा. संपूर्ण पैसा एकाच पाकिटात ठेवू नका. भ्रमणध्वनीद्वारे पैसे देण्याची सुविधा अनेक ठिकाणी उपलब्ध असू शकते, मात्र नेटवर्क आणि बॅटरीची अडचण येऊ शकते. त्यामुळे थोडी रोकड जवळ असणे उपयोगी ठरते. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. वारीत भक्तीचा उत्साह मोठा असतो, त्यामुळे शरीर थकले तरी काही जण चालत राहतात. मात्र शरीर देत असलेले संकेत दुर्लक्षित करू नका. तीव्र चक्कर येणे, छातीत त्रास जाणवणे, श्वास घेण्यास अडचण होणे किंवा गंभीर अशक्तपणा जाणवल्यास तातडीने जवळच्या वैद्यकीय मदत केंद्राशी संपर्क करा. ज्यांना नियमित औषधे घ्यावी लागतात त्याने ती पुरेशा प्रमाणात सोबत ठेवावीत. आपल्या औषधांची वेळ चुकवू नका. आवश्यक असल्यास वारीपूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. उन्हात चालताना डोके झाका. नियमित पाणी प्या आणि शक्य तेव्हा थोडी विश्रांती घ्या. भ्रमणध्वनीचा वापर कमी आणि उपयोगाचा अधिक करा. वारीत भ्रमणध्वनी आवश्यक आहे. संपर्क, मार्ग आणि आपत्कालीन परिस्थितीत तो उपयोगी ठरतो. मात्र दिवसभर फोटो आणि व्हिडिओ काढण्यातच वेळ वाया घालवला तर वारीचा प्रत्यक्ष अनुभव कमी होऊ शकतो. भ्रमणध्वनी पूर्ण भरलेला ठेवा. शक्य असल्यास बाह्य विद्युत साठवण साधन जवळ ठेवा. महत्त्वाचे संपर्क क्रमांक जतन करा. वारीतील प्रत्येक क्षण समाज माध्यमांवर दाखवण्यापेक्षा काही वेळ टाळ मृदुंगाचा आवाज ऐका, अभंग म्हणा आणि आजूबाजूच्या वारकऱ्यांशी संवाद साधा. वारीची शिस्त समजून घ्या. दिंडी म्हणजे केवळ चालणारा जमाव नाही. अनेक दिंड्यांना वर्षानुवर्षाची शिस्त आणि परंपरा आहे. दिंडी प्रमुखांच्या सूचना पाळा. चालण्याची रचना विनाकारण मोडू नका. पालखी किंवा दिंडीच्या मार्गात फक्त छायाचित्रणासाठी अडथळा निर्माण करू नका. वारकऱ्यांच्या श्रद्धेचा आदर करा. कचरा रस्त्यावर टाकू नका. पाण्याच्या रिकाम्या बाटल्या आणि खाद्यपदार्थांची आवरणे योग्य ठिकाणी टाका. वारीत विविध वयोगटातील आणि विविध भागातून आलेले लोक भेटतात. प्रत्येकाशी नम्रतेने वागा. पंढरपूरला पोहोचल्यानंतर संयम सर्वात महत्त्वाचा. अनेक दिवस चालल्यानंतर पंढरपूर दिसू लागते. वारकऱ्यांचा उत्साह वाढतो. विठ्ठल विठ्ठलचा गजर अधिक जोरात ऐकू येतो. मात्र याच काळात गर्दीही मोठी असते. पंढरपूरला पोहोचल्यानंतर आपल्या दिंडीच्या सूचनानुसार वागा. चंद्रभागा परिसर आणि मंदिराच्या आसपास मोठी गर्दी असू शकते. घाई किंवा धक्काबुक्की करू नका. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे दर्शनासाठी त्यावेळच्या अधिकृत व्यवस्थेची माहिती घ्या. दर्शनाच्या रांगा आणि नियम परिस्थितीनुसार बदलू शकतात. वारीचा खरा आनंद केवळ लवकर दर्शन घेण्यात नाही. अनेक दिवसांचा प्रवास, वाटेत भेटलेली माणसं, सामूहिक भोजन, पावसात चालणे, टाळ मृदुंगाचा नाद आणि लाखो लोकांच्या मुखातून येणारा विठ्ठल नामाचा गजर हाच मोठा अनुभव असतो. पहिल्या वारीसाठी सर्वात महत्त्वाचा सल्ला. पहिल्यांदा वारीला जात असाल तर एकट्याने आणि कोणतेही नियोजन न करता निघू नका. आपल्या परिसरातील अनुभवी दिंडी शोधा. दिंडी प्रमुखांशी बोला. पहिल्या वर्षी 3 ते 5 दिवसांचा टप्पा निवडा. 1 महिना आधी चालण्याचा सराव सुरू करा. सामान कमी ठेवा आणि आरामदायी पादत्राणे वापरा. वारीत घरासारख्या सुविधा शोधू नका. थोडा पाऊस, थोडा चिखल, थोडा थकवा आणि काही गैरसोय हा या प्रवासाचा भागच आहे. पण हजारो अनोळखी लोक एकाच तालात ज्ञानोबा माऊली तुकाराम म्हणत चालताना पाहणे, एखाद्या गावात अनोळखी व्यक्तीने प्रेमाने पाणी देणे, रस्त्याच्या कडेला बसून साधे जेवण करणे आणि अनेक दिवसांच्या प्रवासानंतर पंढरपूरच्या दिशेने पुढे जाणे हा अनुभव वेगळाच असतो. म्हणून मनात अनेक वर्षांपासून वारीला जाण्याची इच्छा असेल तर केवळ विचार करत बसू नका. योग्य दिंडी शोधा, शरीराची तयारी करा, आवश्यक तेवढे सामान घ्या आणि पहिल्या वारीचा अनुभव घ्या. कदाचित पहिल्या वर्षी तुम्ही फक्त 5 दिवस चालाल,
पण वारीचा रंग मनात उतरला तर पुढच्या वर्षी तुमच्या तोंडून एकच वाक्य निघेल, यंदा पूर्ण वारी करायची, कारण माऊली पुन्हा बोलवतोय. ज्ञानोबा माऊली तुकाराम विठ्ठल विठ्ठल.